करावं काही निस्तारावं काय करावं न्याय द्या का आम्हाला न्याय द्यावं त्याला धरून तुम्ही अटक करावं वर्ष आमच्या जीवाला असा धोका आहे कुठवर शेतात आम्ही राहायचं गेलं की नजर राखून करतोय गावाजवळ आमचं शेत आहे घरी जावं का रानात राहावं आम्ही 3 माणसं काय करायचं याला सांगावं माझ्या पोराला आमच्या कुटुंबाला धोका आहे त्याच्यापासून बघा एवढंच माझी विनंती आहे बघा पोलीस स्टेशनला न्याय द्या मला न्याय द्या गाववाले 4 वर्ष झालं आम्ही बाग कशी तर केली त्यांना असं करतय नजर राखून आम्ही काय केलं कुणाचं आमची दुश्मनी नाही वैर नाही पण हे का करताय ते आम्हाला न्याय द्या त्याचा तुम्ही साहेब न्याय द्या हो का अनिता किरण बर्डे 1 एकर आमची बाग आहे द्राक्षाची गावाजवळ शेती आहे आमची 4 वर्ष झालं असं अज्ञान व्यक्ती आमचं औषध फवारून जाते बघा तात्काळ हो का शासनानं आमचा न्याय करावा आम्हाला हो का मदत करावी आम्हाला त्यांच्यापासून कुटुंबाला धोका आहे बघा आम्ही अन्न खाल्लं नाही दिवाळी मला नवरडत हो का शेतात बसलेला हो आम्हाला काय असेल ते न्याय द्या बघा तुम्ही सांग एवढीच आमची कळकळीची विनंती आहे त्याला अटक करा तुम्ही आम्हाला त्याच्यापासून धोका आहे केस करायला गेले 8 वाजेपर्यंत मी शेतात बसले मला भीती वाटत होती मी साहेब भीती वाटत होती आता आमच्या बागाला कराय भेला नाही आम्हाला का मारून टाकायचा नाही सांगा तुम्ही आता बागे जळाय झालेले आहे 8-9 दिवसात आमची बाग खाक होऊन जाते आम्ही कर्जाचा डोंगर करून कशी तरी उभा केली होती बँकेचं कर्ज आहे लोकांचं कर्ज आहे आमच्यावर आम्ही काय करायचं औषध पिऊन मरावं का त्या व्यक्तीनं औषध ठेवून गेला फवारा ठेवून गेला म्हणून आम्हाला पुरावा सापडलावं इतक्या वर्ष आम्ही गप होतो गरीब माणसाव आम्हाला न्याय द्या तुम्ही आम्हाला न्याय द्या धरून त्याला अटक करा तुम्ही आम्हाला त्याच्यापासून धोका आहे बघा कोरपाड्यातल्या तमाम शेतकऱ्यांना मी या ठिकाणी आव्हान आणि विनंती करतोय की बाबांनो असली पापी वृत्ती जर गावात कुणी असेल तर त्याला कुणी पाठीशी घालू नका मी स्वतः हा पापी माणूस असं रात्रीचा येऊन जर कार्यक्रम करत असेल तर कोरपाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे संकट आज जसं बर्डे कुटुंबावर आलंय तसं गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यावरती येणारं लक्षात असू द्या त्यामुळे ह्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं द्राक्ष बाग असेल बोर बाग असेल कुठली जी असतील पिकं की ज्याच्यावरती आपली उपजीविका आहे लाख 1.5 लाख रुपये एकरी खर्च येतोय साध्या पिकाला आणि 2.5 लाख रुपये एका एकराला खर्च येतोय आज माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी 13, 14, 15 टन माल निघाला असता काही लोकांना माल पडले नाहीत पण ह्यांच्या कष्टातनं या ठिकाणी माल पडलेला आहे तरी सुद्धा एका रात्रीत 20 तारखेला एका पापी माणसाने येऊन अज्ञात इसमानं या ठिकाणी बाग फवारली आज आमची ताई या ठिकाणी रडत होती शेतकऱ्यांना आपण बघितलंय की मला शासनाला अजून पुन्हा एकदा मी विनंती करतोय आपण जर संबंधित गुन्ह्याची दखल घेतली नाही तर हे प्रकरण कृषी मंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री मंत्रालयामध्ये जाऊन संबंधित कुटुंब आत्मदहन करण्याच्या तयारीत आहे याची फवारत असेल फुटेज मागायला गेलं तर आम्हाला मिळालं नाही आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट आमच्या ग्रामपंचायत मध्ये आम्ही सीसीटीव्ही बसवलेले आहेत परंतु आरोपी कुठल्या रस्त्यानं आला पाहण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला फुटेज मागितले स्वतः शंभूने त्या ठिकाणी फुटेज मागितला तरी सुद्धा ग्रामपंचायतनं फुटेज दिलेला नाही याच्यासारखा नाकर्तेपणा जगात कुठंच नाही या ठिकाणी ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात यावी की त्यांनी जे फुटेज रस्त्याचे सगळे संकलन करून ठेवावे एकही फुटेज डिलीट होता कामा नये कारण येणाऱ्या तपासामध्ये ते फुटेज अतिशय महत्वाचे आहेत साहेब बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेवरती तणनाशक फवारून अतिशय काळीमा फासणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे तर त्याबाबत आपण काय सांगाल सर किरण बर्डे तालुका कोरफळे तालुका बार्शी या शेतकऱ्याचं एका अज्ञात इसमाने तणनाशक फवारून त्याची द्राक्षबागेचं अत्यंत जास्त प्रमाणात नुकसान केलं आहे सदरबाबत आज रोजी कृषी अधिकारी यांनी पंचनामा केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास 10 ते 12 लाखाचं नुकसान दाखवलेलं आहे त्या अनुषंगानं पंचनामा प्राप्त करून गुन्हा दाखल करून घेत आहोत आणि जो कोणी आहे त्याला जास्तीत जास्त कडक शासन करण्याचा प्रयत्न करत आहोत
याच्यामध्ये नेमकं हे कुणी केलेलं आहे याचा तपास अद्यापर्यंत लागलेला आहे का? पण नाही लागलेला तपास.